that म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये जे काय आहे त्याची मेंटॅलिटी स्पिरिच्युअलिटी ही प्राचीन काळामध्ये बौद्धांनी मांडलेली आहे संपूर्ण. त्यांनीच डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे बरोबर. पूर्ण मेडिकल सायन्स हम्म. आणि मेडिटेशन सायन्स डेव्हलप आहे. श्रवण ऋषी हम्म. आणि बुद्ध इज द हायेस्ट पर्सन आपलं श्रवण. बरोबर. फर्स्ट इज कबीर, हा. then महावीर, then बुद्ध, and after that now Osho, Dalai Lama. बरोबर. These are the people who are highly developing people. अँड दिस इज द नीड ऑफ टुडेज टाइम. भारताला पुढे नेण्यासाठी आज बुद्धांच्या विचारांची गरज आहे सगळ्याच बाबतीमध्ये. कारण हे जे बुद्धाचं जे विज्ञान आहे हा. हे माणसाच्या मनाचा विकास कसा करायचा, चेतनेचा विकास कसा करायचा, विचार भावनेचं संतुलन कसं आणि वैश्विक शांती. वैश्विक शांती इज द आउटकम ऑफ मेडिटेशन. बरोबर. अगर आप मेडिटेशन वगैरह करते हैं ना तो उसमें इससे कॉन्शियसनेस डेवलप होता, कॉन्शियसनेस से क्रिएटिविटी डेवलप होती, कंपैशन डेवलप होता, फीलिंग डेवलप होता. तो कॉन्शियसनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगर आप कॉन्शियस नहीं है तो यू कैन डेवलप एनीथिंग. बरोबर. आता मेडिटेशन पर्पज ऑफ द मेडिटेशन इज टू डेवलप द कॉन्शियसनेस. बरोबर. आणि कॉन्शियसनेस द्वारा ट्रान्सफॉर्मेशन होता. अपनी जो आदतें है, हैबिट्स है, लव, हेट, ग्रीड, जो इनसाइट, एनिमिलिटी है, वो ट्रांसफर होती है. सेल्फ डेव्हलपमेंट साठी हे सगळं गरज आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट ना टू सोसायटी आणि त्याच्यातून युनिव्हर्सल डेव्हलपमेंट. ऑफकोर्स बरोबर ना. असं आहे. थँक्यू.